तेव्हा उद्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत। त्याआधी ओपिनियन पोलचे आकडे झी 24 तासच्या हाती आलेले आहेत। आपण एक एक करून या ओपिनियन पोलचे आकडे बघणार आहोत। लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आहे तो अगदी जवळ आलाय। सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणुकीसाठी आता कंबर कसलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्रिक साधणार की जनता इंडिया आघाडीला साथ देणार? लोकसभेचा हा रणसंग्राम कोण जिंकणार यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगतीये। झी मीडिया आणि मॅट्रिक्सनं याच निवडणुकीचा ओपिनियन पोल केलाय। लोकांनी नेमका कुणाला कौल दिलाय, काय आहे जनतेच्या मनात, हेच आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। 24च्या सरकारचा महा ओपिनियन पोल आहे। झी मीडिया मॅट्रिक्सचा लोकसभा निवडणूक ओपिनियन पोल आहे। या ओपिनियन पोलच्या आधारे आपण सगळी आकडेवारी जाणून घेणारच आहोत। तत्पूर्वी आपण आज या ओपिनियन पोलच्या अनुषंगानेच आणखीन चर्चा करणार आहोत। पुढची राजकीय वाटचाल देशाची, महाराष्ट्राची कशी असणार आहे आणि यासाठी आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये आता उपस्थित आहेत चर्चेसाठी विश्वास पाठक, भाजप प्रवक्ते, तसंच ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर आणि नागपूरमधून आपल्या बरोबर आहे ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने। या सगळ्यांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि आपण आता चर्चेला सुरुवात करूया। हा ओपिनियन पोल काही वेळातच आपल्या समोर येणार आहे सर, पण काय वाटतं सध्या देशातली स्थिती कुणाला अनुकूल आहे असं तुम्हाला वाटतं? विश्वास सर, बघा, ज्या प्रकारे 2014 नंतर या देशाने एक सशक्त असं नेतृत्व अनुभवलेलं आहे माननीय नरेंद्र मोदींच्या रूपामध्ये, त्यामुळे त्यांनाच पुढे जनता कंटिन्यू करेल याच्यात आम्हाला ते मात्र शंका नाही। असं गृहीत धरा की जनतेला त्यांना कंटिन्यू करायचं नाही, तर प्रश्न असा उपस्थित होतो की मग कोणाला प्रधानमंत्री म्हणून ते निवडतील। त्या मुळामध्ये एकीकडे कोणी त्यांच्याकडे अल्टरनेटिव्ह नेता नाही आणि दुसरीकडे मोदीजींचं एक जबरदस्त असं विकासाचं राजकारण, आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेली त्यांची प्रतिमा आणि जनसामान्यांसाठी लढणारा नेता, अंत्योदयाचा खऱ्या अर्थाने जो अर्थ आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणारा नेता, अशी त्यांची इमेज असल्यामुळे 101% परत देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं एनडीएचं सरकार येईल आणि माननीय नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा हिस्टॉरिकली असे प्रधानमंत्री होतील। मृणालिनी मॅम यांच्याकडे हाच प्रश्न घेऊन जाऊयात। मॅम, खरंच नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक साधतील असं सध्याचं चित्र बघायला मिळते। मागच्या काही दिवसात देखील ओपिनियन पोल आले, आता हा नवीन पोल येतोय, त्याआधीच आपलं मत? एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणताही ओपिनियन पोल हा काही निकाल नसतो, तो जनतेचा कल दाखवतो, तो जनतेच्या भावनेत काय आहे ते आपल्यापर्यंत पोचवत असतो। अत्यंत मोठं सॅम्पल घेऊन तुम्ही लोक हा पोल करता। मागेही या पोलमध्ये मोदी हे पुन्हा सत्तेत येतील असं स्पष्ट झालं होतं। मला असं वाटतं देशातलं सगळं वातावरण लक्षात घेता मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असं सध्या तरी दिसतंय। याबद्दलच्या जनतेच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या योग्य आहेत, बरोबर आहेत। भारतीय जनता पक्षाचा सामना करण्यात बाकी पक्ष अपयशी ठरत आहेत, हा सगळा त्यातल्या विश्लेषणाचा भाग आहे। आज एक खूप मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। कुठेतरी ट्रान्सपरन्सी अधिक यावी, पारदर्शकता अधिक यावी अशी भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान सरकारकडून अपेक्षा धरली जाते। ती अपेक्षा काही चूक नाही, पण ह्या सगळ्याच्याही पलीकडे सध्या तरी मोदी यांची प्रतिमा गेलेली स्पष्टपणे दिसत आहे। आणि मला असं वाटतं की यावेळेला जो काय नंतरचा सामना असेल तो त्यांनी स्वतःच दिलेली जी घोषणा आहे की इस बार 400 पार, ती प्रत्यक्षात येते की नाही ही आहे। याची कसोटी, ज्यावर आपण नंतर विस्ताराने बोलू, महाराष्ट्रात जास्त लागणार आहे, कारण महाराष्ट्रात गेल्या 3 वर्षात बरंच काही काही राजकारणात घडलं आहे। त्यामुळे भारत मोदींना जर कौल देत असेल तर महाराष्ट्राचाही सूर तसाच आहे का हेही आपल्याला बघावं लागेल। मृणालिनी मॅम, ह्याच्यावरती आपण चर्चा करूया।